हॅलो फ्रेंड, चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजेचा जावो ही बाप्पाचरणी प्रार्थना. तर इथे आता चारवी आणि ओवी तयार झालेले आहेत. माझी देखील तयारी झालेली आहे. तर आम्ही निघालो आहोत. ब्रह्मकुमारी आश्रम आहे इथे. तर चारवी आणि ओवी तिथे समर कॅम्पसाठी जातात. तर आता तिथूनच रिसॉर्टवर जाणार आहोत. तर तिथे पॅरेंट्सला सुद्धा बोलवलं आहे. तर मी त्यांच्याबरोबर आता चाललेली आहे. आणि जो ब्रह्मकुमारी आश्रम आहे ना, तो देखील खूप छान आहे. आणि ज्या रिसॉर्टवर जाणार आहे तर तो देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. तर 4 वाजता त्यांनी बोलवलं आहे आणि आता वाजलेत 4. घड्याळ तसं आमचं 10 मिनटं पुढेच आहे. तर आता जायला निघतो. चला 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 चला. सर्व मैत्रिणी पण येणार आहेत माझ्या बरोबर. ती तर इकडे आहे मणकेताई, इकडे आहे पिऊची मम्मी गौरीताई, इकडे सायलीताई आणि या कुठे गेल्या, देवळेताई गेल्या तिकडे. तर आम्ही 4 जणींनी ठरवलंच होतं की एखाद्या रिसॉर्टवर जायचं आणि अचानक आज योग पण आलेला आहे. तर आमच्याबरोबर मडकेताई पण एक्स्ट्रामध्ये आलेले आहेत. तर आमचं स्वामिनी ग्रुप चाललेला आहे आता रिसॉर्टवरती आणि आम्ही काय काय मजा करणार आहोत ना, तर ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. चारवी ओवी दररोजच जात असतात समर कॅम्पला. 21 एप्रिलपासून सुरू झालेला आहे. तर बिल्डिंगच्या अगदी आमच्या मागच्या बाजूलाच आहे ब्रह्मकुमारी उपवन. तर तिथेच समर कॅम्प यांचा सुरू आहे. तर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि चारवी ओवी दोघीच जातात आणि दोघीच परत पण येतात. मला काही त्यांना सोडावं लागत नाही. तर एवढं जवळ असल्याने मी त्यांना इथे पाठवत आहे. आणि गेल्या वर्षीपासून मुली इथे जात आहेत आणि त्यांना पण आवडतं, कारण तिथे गेल्यानंतर खूप छान असे त्यांना तिथे गाईड्स केलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तिथे दिलं जातं. जसं की एक्सरसाइज करणे, तसंच छोटे छोटे स्टोरीज वगैरे बोलून दाखवणे, डान्स करणे. तर हे बघा मी पोचलेच आहे तिथे तर ब्रह्मकुमारी उपवनमध्ये. आणि सुरुवातीलाच तिथे श्रीकृष्णांची मूर्ती आहे, जे कालिया नाग आहे तर त्याच्यावरती उभे असलेले आहेत श्रीकृष्ण. त्याच्यानंतर आतमध्ये देखील खूप छान असा त्यांनी केलेला आहे उपवन. तर मी तुम्हाला ते सर्व आता दाखवते. इथे पोचायला आम्हाला साधारण 4:15 वाजून गेले होते. तर तुम्हाला मी दुपारी इथे दाखवत आहे, परंतु जर संध्याकाळी इथे आलात ना तर खूप छान वाटतं, कारण इथे सर्व लाईट्स वगैरे लावल्या जातात आणि हे जे दिसत आहे समोरनं तर ते अतिशय छान दिसतं. तर आता चारवी ओवी यांचे जे टीचर आहेत तर ते देखील आलेले आहेत आणि मुलं सर्व त्यांच्याभोवती जमा झालेले आहेत आणि हेच सर त्यांना बाहेर घेऊन जाणार आहेत आज. हो हो. काही मुलांना सर त्यांच्या गाडीमधून घेऊन गेले आणि आम्ही मात्र पायी पायी निघालो आहोत. तर आमच्या बिल्डिंगची ही फ्रंट बाजू आहे, जिथून आम्हाला पुढे जायचं आहे जान्हवी रिसॉर्टवरती. तर तिथे मध्येच दुकान होतं, तर तिथे मुलं थांबली होती थोडंफार खाऊ घ्यायला. तसं मी सकाळी कर्जतला गेली होती, तर तिथूनच मुलांसाठी कुकीज आणि चॉकलेट्स वगैरे घेतलेले होते आणि बाकीचा जो नाश्ता होता तर ते सरच देणार होते. आणि या रिसॉर्टचं मी तुम्हाला चार्ज सांगू शकत नाही, कारण सरांच्या घरचाच रिसॉर्ट होता, तर मला काय चार्ज वगैरे माहिती नाही आहे. आणि आम्ही साधारण 6 जणी पॅरेंट्स होतो, तर आम्हाला देखील फ्रीज होता. आमच्याकडून पण काही पैसे वगैरे घेतलेले नाही आहेत. आणि रस्त्याला जातानाच इथे खूप असे बंगले आहेत आणि तिथे खूप अशी छान छान झाडे देखील आहेत. फणसाचं झाड, केळीचं झाड, त्यानंतर आंब्याचं झाड आणि इथे दुसरं दिसत आहे ते जांभळाचं झाड. आणि समोर जे दिसत आहे ते आहे माथेरानचं डोंगर. तर इथूनच साधारण 2 ते 3 मिनटावरती जान्हवी रिसॉर्ट आहे. आणि नेरळ स्टेशनवरून जर म्हटलं ना तर 6 मिनटावरती जान्हवी रिसॉर्ट आहे. तर इथे समोर जे दिसत आहे ना तर ते आहे आनंदी रिसॉर्ट आणि त्याच्याच अपोजिट साईडला जान्हवी रिसॉर्ट आहे. तर खूप छान असं नैसर्गिक वातावरणामध्ये जान्हवी रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे आणि खूप असं छानच वाटतं इथे गेल्यानंतर. आणि हा जो टाईम होता ना, या टायमामध्ये तर खूप छान अशी हवा देखील सुटली होती आणि खूप छान वाटत होतं. रिसॉर्टच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच रिसेप्शन आहे, त्यानंतर उजव्या बाजूला देवघर आहे आणि देवघराच्याच बाजूला ऑफिस आहे त्यांचं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर डिनरसाठी एक रूम दिलेली आहे त्यांनी. त्यानंतर इथे मुलांना इंडोर गेम खेळता यावे म्हणून मोठं असं रूममध्ये त्यांनी सर्व इथे सोय केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे स्विमिंग पूल दिलेले आहेत. तर इथे एक स्विमिंग पूल नसून 2 आहेत, एक लहान मुलांसाठी आणि एक मोठ्यांसाठी. तर इथे लहान मुलं देखील खूप छान असं व्यवस्थित एन्जॉय करू शकतात आणि मोठे देखील. तर मला यांचं एक खूपच छान वाटलं. त्यानंतर सर्व मुलं इथे आतमध्ये खेळायला बसले होते आणि त्यांच्याबरोबर मी देखील जॉईन झाली होती.
सर यांचे गेले होते बाहेर यांच्यासाठी नाश्ता आणण्यासाठी, तोपर्यंत मुलं आतमध्ये खेळत होती. परंतु जसे सर आले तसे मुलं लगेचच बाहेर गेले स्विमिंग करण्यासाठी. आणि 4वी-5वीला तर खूपच आवडतं मग स्विमिंग करायला, म्हणून त्या तर आतमध्ये गेल्या. परंतु त्यांना काय अजून व्यवस्थित पोहता वगैरे काही येत नाही आहे, परंतु पाण्यामध्ये तर मजाच वाटते. तर ही बिल्डिंग तुम्हाला दाखवत आहे रिसॉर्टची. तर वरती चेंजिंग रूम वगैरे आहेत. तर याचा पुढचा जे व्हिडिओ शूट केलेला आहे तो माझ्या मैत्रिणीने म्हणजे मडकेताईंनी, कारण की त्यांना काही पाण्यात वगैरे यायचं नव्हतं. तर ते एक बरंच झालं, कारण की मग आमची शूटिंग कोण करणार. तर आजचा पुढचा जो व्हिडिओ जो आहे दिसेल तुम्हाला, तर तो मडकेताईंनी शूट केलेला आहे. तुझं नाव काय आहे गं? ओके. ए हवे तुला द्यायचं बाळा. आम्ही स्विमिंग करत होतो तर साधारण अर्धा पाऊण तास झाला. त्यानंतर पाण्यात असल्यावर तर भूक लागतेच. तर सरांनी आणलं होतं इथे वडापाव आणि चिप्स, तर ते आम्ही खाल्लं. त्यानंतर ओवी सर्वांना इथे चॉकलेट आणि कुकीज वाटत आहे. आणि सर्व मुलं खूप छान असं एन्जॉय करत आहेत पाण्यामध्ये. आणि त्यांना काय जायची पण इच्छा नव्हती इथून, परंतु अंधार पण होत आलेला होता. तर आम्ही साधारण पाण्यामध्ये 1 ते सव्वा तास थांबलो होतो. आणि खरंच मी पण खूप छान असं एन्जॉय केला. मुलांच्या निमित्ताने मला देखील इथे एन्जॉय करता आलं, कारण की सकाळी मी कर्जतला गेली होती आणि खूप अशी थकली होती. परंतु इथे मुलांमध्ये असल्यानंतर थकवा कुठच्या कुठे माझा पळून गेला. आणि त्यानंतर मी देखील इथे जाऊन खूप असं छान एन्जॉय केलेलं आहे, माझ्याबरोबर माझ्या सर्व मैत्रिणींनी देखील. खूप आम्ही एन्जॉय केला इथे स्विमिंग पूलमध्ये. आणि 4वी-5वीची तर अजिबात इच्छा नाही आहे. आमचं इथे चेंज वगैरे करून झालेलं आहे. त्यांचं काय आज निघायचा विचार नाही. आता 6:30 वाजून पण गेलेले आहेत. 4वी-5वी इथून पाण्यातून निघालेले आहेत आणि काही मुलं इथे अजून स्विमिंगमध्येच आहेत. तर इथे 4वी-5वी यांनी शॉवर घेतलेला आहे आणि त्यानंतर जाऊन चेंज वगैरे केलेलं आहे. तर वरती चेंजिंगसाठी रूम दिलेले आहेत. त्यानंतर इथे आम्ही खाली पुन्हा हॉलमध्ये सर्व जमा झालो आहोत. सर्वांनी बाय बाय करा. बाय बाय बाय. आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. या व्हिडिओचा इथेच एंड करत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.